आज 28 सप्टेंबर 2025 सकाळचे वाजलेत 7:45 आणि काल संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान जो पाऊस चालू झाला होता त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत सारखा पाऊस चालू होता. एवढी अतिवृष्टी झाली की पहिल्यांदाच शहरामध्ये काय परिस्थिती होती अतिवृष्टी झाल्यानंतर. सातारा परिसर छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं तुम्हाला बघायला मिळेल. मी तुम्हाला दाखवतो आहे. आता जो व्हिडिओ काढतो आहे मी तो सातारा परिसरमधल्या राजलक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमधून जिथं मी राहतो तिथून काढतो आहे. तर तुम्हाला दाखवतो आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये किती पाणी आहे आणि काय परिस्थिती आहे आज. हे बघा आपल्या सोसायटीच्या बाजूच्या परिसरामध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल. बघा हे बघा संपूर्ण पाणीच पाणी झालं आहे. इकडं बाजूला त्या डोंगरदऱ्यातून तिकडनं येणारं पाणी आहे. तिथून जे पाणी येतं एका नाल्यातून ते पाणी असं इकडे येतं. बाजूच्या ज्या सोसायटी आहेत बघा हे पूर्ण घरं जी आहेत ती पाण्यात आहेत. पाण्याचा आवाजसुद्धा येत असेल तुम्हाला. पाऊस 1-2 तास झाले असतील बंद होऊन. आता सकाळचे 7:45 वाजलेत. बाजूच्या सोसायटीमध्ये बघा हे रोडवर सुद्धा सध्या पाणी येतं. हे बघा रोडवर पाणी वाहताना दिसतं. पाण्याचा आवाजसुद्धा तुम्हाला असा नदीचा प्रवाहाचा जसा आवाज येतो तसा आवाज तुम्हाला येत असेल. थोडंसं शांत झाल्यानंतर लक्षात येईल ह्या परिसरामध्ये त्यानंतर हे आपल्या बाजूच्या सोसायटीचं दृश्य आहे. संपूर्ण हे आहे एम स्क्वेअर फ्लोरा. याच्या आजूबाजूला सगळीकडून पाणी. बघा इथंही संपूर्ण पाणीच पाणी आहे. गार्डन मध्ये पण मंदिर हे आहे आपल्या बाजूचं गार्डन. आत्ताच झालेलं गार्डन आहे. माननीय आमदार संजय शिरसाट साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हे 1.5 एकरचं गार्डन जे डेव्हलप करायचं काम चालू आहे. 1.25 कोटीच्या आसपास त्याला निधी आलेला आहे. वॉल कंपाऊंड झालेलं आहे. बाजूनं जाण्या येण्यासाठी ट्रॅक केलेली आणि अजून मध्ये सिंथेटिक ट्रॅक अजून बऱ्याच काही गोष्टी व्हायच्यात तर ते अजून होणं बाकी आहे. तर ह्या गार्डनमधून जे आहे ते पाणी बाहेर निघण्यासाठी कुठूनच रस्ता नाही. वॉल कंपाऊंड झालेलं असल्यामुळं ते पाणी जे आहे आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये आलं आहे. हे बघा सकाळी कमीत कमी 2 ते 3 फूट पाणी गार्डनमध्ये होतं. आता थोडंसं कमी झालेलं दिसतंय. रो हाऊस धारक जे आहेत पाण्यामुळे बहुतेक त्यांना काहीतरी अडचण आली त्याच्यामुळे ते बाहेर येऊन बघतायत. अतिवृष्टी झालेली पहिल्यांदाच बघितली शहरामध्ये. अशी परिस्थिती या अगोदर कधी उद्भवलेली मला तर आठवत नाही. परिसरामधला जो काही परिसर आहे हा डोंगरांनी वेढलेला आहे. इकडे सातारा खंडोबा जे आहे त्याच्या समोरचं हे डोंगर आहे. हे बघा डोंगरावरती तुम्हाला दिसतंय छानसे फॉग आहेत. पुढे सातारा या डोंगराला लागून सोलापूर धुळे हायवे गेलेला आहे. आपल्याला हे बघा एक डोंगर रांग दाखवतो तुम्हाला मी.
आज सकाळी फिरायला जायचं होतं, पण अतिवृष्टी झाल्यामुळे जर घराच्या बाजूलाच अशी परिस्थिती, तर बाहेर काय परिस्थिती असेल. त्यामुळं डोंगरावरती काही गेलो नाही. आता आज ट्रॅकिंगसाठी जाण्याची इच्छा होती. हे आहे आमचं सोसायटीचं गार्डन. 4000 स्क्वेअर फीटच्या आसपास जागा आहे. त्यामधली परिस्थिती. सांग तू, ही अशी परिस्थिती पाण्याची साईड नाही, एवढं पाणी आहे, एवढा पाऊस झाला, असं बघून वरती जा वाटतंय का? हा माझा ते बघ वॉटरफॉल चालू झाले, ते बघ ते बघ, इथून एक वॉटरफॉल दिसतोय. वॉटरफॉलच आहे. हा बघ, हा वॉटरफॉल आहे छोटासा. गाईज मला मन झालं बघून. उद्या स्कूल आहे. वॉटरफॉल कुठं आहे? डोंगरावरती फॉग दिसते. काय करतो, चक्कर मारतो ते कळत. सातारा परिसर हा खूपच सुंदर आणि सुसज्ज परिसर आहे. गेल्या 5 वर्षामध्ये एवढा डेव्हलप झाला. आपल्या सोसायटीच्या बाजूला हा जो परिसर दाखवतोय तुम्हाला मी, एकही घर नव्हतं. एवढी घरं आज झाली, म्हणजे 4.5 वर्षामध्ये. हे आपल्या सोसायटीच्या समोरचं दृश्य आहे. हे आहे बिवेल्स मरीटाईम अकॅडमी, डिफेन्स अकॅडमी, मुलांचं हॉस्टेल आहे इथं. हा समोरचा परिसर आहे. हे बाजूचे झालेले रो हाऊस, याच्या बाजूला सुद्धा जे आहे मागे बघू शकता, पाणीच पाणी आहे. काय पाणीच पाणी झालं आहे बाबा. पाणीच पाणी. या गाडीच्या मागे काय गारबा खेळतो. हे दिसते ना, हां स्क्रीन त्याच्या मागे गारबा खेळतो. हां, छान. म्हणजे गरबा खेळायसाठी छान केलं आहे ते. बघून यायचं पप्पा काय? तिकडं अरे आपण जरी गेलो ना, मेन रोड जो आहे हा सोलापूर धुळ्याला अटॅच होतो, तिथं खालचा जो ओढ आहे ना, त्याच्यात एवढं पाणी असेल. आता सध्या इकडे एवढा आवाज येतोय नदीचा प्रवाह असल्यासारखा, एवढा मोठा. एवढे घरं पाण्यात आहेत. त्या वड्यातून तो बघ ना, तिथपर्यंत जाऊन यायचं असेल तर जाऊन येऊ आपण, पण तिथून पुढे जाता येणार नाही. मला एवढं 100% माहिती. चॅलेंज लावायचं का? आणि माझी तब्येत बरी नाही आज. मला जरा सकाळपासून थोडा त्रास होऊ लागला. मी 5 वाजल्यापासून उठलेलो. 5 वाजेला उठलो, त्यानंतर असा जोरात पाऊस चालू होता 1 तासभर. मग मी थोडी एक्सरसाइज केली. एक्सरसाइज केल्यानंतर जवळपास अर्धा तास, मग परत पुन्हा झोपी गेलो. भयानक पाऊस झाला रात्री. एवढी अतिवृष्टी अजून कधीच बघायला मिळाली नाही. ह्या म्हणजे 2006 नंतर, 2006ला आलो मी इथं. म्हणजे किती वर्ष झाले दादा? 20 वर्षाच्या जवळपास झाले. एवढा पाऊसच आपण इथं कधी पाहिला नाही. काय गार्डनचे हाल झालेत आपल्या. त्या मोठ्या गार्डन मधलं पाणी इकडे आलं वाटतं. ब्लॉग नको काढा पप्पा, तिकडे पण नाही. काय म्हटलं? ब्लॉग पण नको काढा, तिकडे जाऊन पण दाखवायला, तिकडं पण दाखवायला सांगा. कुठं? आपलं बरं आहे बाबा, आपली सोसायटी थोडीशी वरती आहे. आपल्या सोसायटीमध्ये जास्त काही बघ, खालचे घरं किती पाण्यात गेलेत.
हम्म? बघ ना अजूनही कसा आवाज येतोय. ते बघ ना गाडी आलेली. कशी जाईल ती गाडी आता. तिकडूनच पाण्यातून आली ती. टाकतोय काय माहित बाबा. त्या तिथून रोडवरून पलीकडून पाणी इकडे येऊ लागले. ते बघ ना तिकडून ह्या मोकळ्या परिसरामध्ये पाणी आलं, मोकळ्या जागेमध्ये, आणि तिथून ते पाणी ही गाडी आली का आता हां इथपर्यंत आलं आणि इथून त्या पलीकडल्या घरामध्ये चाललं. ते ब्लू आणि व्हाईट कलरचं जे आहे तिकडे. वरती जाऊन बघू आपण. वरून थोडंसं अजून क्लिअर दिसेल. काय झालं. थांब ना तिथंच थांब ना. चल. टाक एवढं मूग. हां अरे चढतोय खाली काहीच नाही. बरोबर. चढू मी. या हनुमान कॅन. सिटीचा सातारा परिसरमधला आणि संभाजीनगर शहराचा पूर्ण व्ह्यू येतो इथून. हे बघा बाजूला पूर्ण पाणीच पाणी. भीती वाटते को भरायची. हे बाजूचे जे रो हाऊस आहेत व्हाईट कलरचे, हे सुद्धा पाण्यात आहेत. हे घर सुद्धा आजूबाजूला पाणी आहे त्याच्या. काय म्हटलं. आहे सोलापूर धुळे हायवे. ट्रक वगैरे जाताना दिसतंय. हा असाच इथून डोंगराच्या कडेकडेनं गेलेला आहे. आज रविवार या दिवशी या डोंगरावरती ट्रेकिंगसाठी खूप सारे शहरामधले लोक जातात. मोठमोठाले तलाव जे आहेत म्हणजे वरती जाणाऱ्या लोकांनी त्याच्यात खोदकाम करून केलेले खूप सुंदर असे. आजकाल तिथे जाऊन स्विमिंगसुद्धा केली जाते आणि पोहण्यासाठी सुद्धा जे स्वतः त्याच्यामध्ये ज्यांनी काम केलं आहे ते स्वतः तिथं स्विमिंग करतात. त्यांची मुलं. संकल्प वनराई आहे काटेकरमध्ये. तिथं वर्षभर झाडे लावण्याचं काम, वृक्षारोपणाचं कामकाज चालू असतं. खूप सुंदर असा परिसर आहे. हे आहे साई टेकडीचं डेंगर. इथून सिंदनकडे रस्ता जातो. इथून ट्रेकिंगसाठी निघतात तर अशा डोंगरांनी चालत 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 चालत
जवळपास ह्या डोंगरावरती इथपर्यंत येतात आणि इथून खाली उतरतात. 2 ते 2.5 तासाचं ट्रेकिंग होतं. मी कधी अजून साईड टेकडीपासून इथपर्यंत आलो नाही, पण ह्या डोंगरावरती बऱ्याच वेळा गेलो आहे. सुंदर परिसर आहे बघा. एकदा पूर्ण परिसर आपण बघू. हे बघा, हे आपल्या सोसायटीच्या बाजूला उत्तरेकडचा परिसर आहे हा. इकडं पूर्ण शहर आहे. बघा मिळाला इथून बीबी का मकबरा सुद्धा दिसतो. दरवर्षी आत्तापर्यंत फेब्रुवारीपासून तर जून जुलैपर्यंत, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जवळपास 5 महिने पाणी सातारा परिसरमध्ये महानगरपालिकेचं पाणी नसल्यामुळे विकत घ्यावं लागतं आहे. आता ह्यावर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर बघूया काय परिस्थिती होते. मुरमाड जमीन आहे, त्याच्यामुळं पाणी याच्यामध्ये जास्त मुरत नाही आणि मुरत नसल्यामुळं पर्क्युलेशन एवढं काही प्रॉपर होत नाही. आता हे जे काही पाणी येतं आहे अतिवृष्टी झाल्यामुळे हे सुद्धा वाहूनच जातं आहे. एवढं बघू. कशाला उघडायचं तू? बघायचं. उघड. तिकडे टाकू ना. कशाला उघडायचं, पण पाण्याचा टँक येतो. पाहिजे. राहू दे, काय नाही. दाखव तुला थोड्या वेळाने. बघा, ही गाडी जी आहे मागच्या परिसरमधून आली. हे डिलक्स पार्कचा परिसर आहे मागचा. जाण्यासाठी पूर्ण रस्ते बंद झालेत तिकडले. हे डिलक्स पार्कचे रो हाऊस आहे. पूर्णतः पाण्यात येईल. त्याच्या बाजूनं हा टावर जो आहे, टावरला लागूनच नाला आहे. हां, हा बघा, हाच नाला आहे तो. त्याच्यातून पाणी जाताना दिसतं. चला, अतिवृष्टी झाल्यामुळं पहिल्यांदा एवढ्या सुंदर अशा छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरमध्ये अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागात शेतीचं खूप मोठं नुकसान होताना सुद्धा यावर्षी आपण बघितले. शेतकरी वर्ग जो आहे तो खूप त्रस्त आहे. मालाची जवळपास पूर्णतः त्यांची खूप मोठं नुकसान झालं. तसंच शहरामध्ये सुद्धा खूप साऱ्या लोकांच्या घरापर्यंत पाणी गेलं. घरात पाणी गेलं. काहींचे घर जे आहेत ते पाण्यात आहेत. नाही, इकडं नाही यायचं. अलाउड नाही, बच्चे के लिए अलाउड नाही आहे. पाच लिटर आणलं का दूध? हा, दूध आणलं ना. दूध आणलं विकायला इथं सोसायटीमध्ये. काय लिटर आहे मग? इथं आजचा काय भाव? आता दुसऱ्याचा 80 रुपये, आपला 60 रुपये लिटर चालू. दूध प्युअर आहे. घ्यायचं असलं तर बघा. अशा गाड्यावाले जर दूध विकायला लागले तर कसं व्हायचं अन्न? हे आहे आपल्या सोसायटीचं गार्डन. पाणी थोडंसं कमी झालेलं दिसतंय. सकाळी इकडनं पाणी उलटलं होतं. गोष्टीमुळे झालेली परिस्थिती.
खूपच पाऊस झाला रे, पहिल्यांदाच पाऊस झाला असा. तिकडं चला माझ्यासोबत. हे आहे बाजूचं महानगरपालिकेचं गार्डन. आपले बसायचे डेस्क पूर्ण पाण्यात गेले. हं? त्या गार्डन मधलं जे आहे ना तिकडचं पाणी उलटलं वाटतंय. काय झालंय, त्या कोपऱ्यातून पाणी आलं असेल. गार्डनचा हा जो कोपरा आहे ना त्या पूर्ण गार्डनचं पाणी इथे येत आहे. इथं जमा झाल्यानंतर इकडून आतमध्ये आलं असेल पाणी. कशाच गड्डा झाला. बापरे, काय पाणी आहे रे. हे कधी जायचं पाणी आहे. कशाच जातंय पाणी. जा बरं पलीकडे चक्कर मारून ये बरं एक. जा ना पलीकडं. हां उडव वर पाणी, थोडंसं पाणी उडव ना. किती पाणी बघू दे ना. हां तसं नाही, पायाने पायाने. चल पुढं पुढं चल ना. चल पुढं चल. रात्री काय परिस्थिती असेल रात्रभर ज्यावेळेस पाऊस चालू होता तोपर्यंत. ते बघ ना, त्या भिंतीला कुठपर्यंत पाणी होतं. ते एक रेष आली भिंतीवरती. ती काय भिंतीवरती रेष आली तशी एक. काय तुटलं नाही, ते पहिलेच तुटलेले. आता बघा वेव्स कशी द्या, पुढे वेव्स कशी द्या बघा. तुमच्या आपल्याला मस्त डोंगराकडे गेलो आपण. मग मी तेच तर म्हणत होतो. भीती काय वाटायचं तर काही नाही. भीती काय वाटायचं का, आपण काय बोलून जातो का. स्विमिंग येते. हा लोकांनी वरती जाऊन खोदलेले आहेत. त्यांनी दगड टाकून ते बंधारे केले आहेत मोठाले. ते काय खूप मोठे सिमेंटचे आणि त्यांनी बांधलेले किंवा काही असं काही नाही. फुटलं ना. आणि आपण ज्या वॉटरफॉलला वरती जाणार होतो एवढं पाणी येईल तिथून की बस. इथूनच पाणी येतं. इथूनच पाणी येतं. किती पाणी या कोपऱ्यामध्ये इथपर्यंत पाणी आहे. हा गावाकडे
झाडाला पाण्याची गरज होती. हो ना हो ना, आपल्याकडून 6 महिने पाणी काय वर्ष दिलं होत नाही त्याला, पण ह्या वर्षी सगळ्यात जास्त पाणी मिळून नारळाला. चलो स्टॉप ना. नाही नाही राहू दे. नाना कधी आले तुम्ही? तुमच्याकडे काय मालच नाही राहिले का? काय राहिलं ना इथं राहावं लागणार खावं. हे काय संपून गेलं सगळं. काय तुमच्या मालकाला काय होता? मारताल काय आहे ते हे सोयाबीन कापूस दुसरं काय नाही. सोयाबीन आणि कापूस सोयाबीन कापूस काय नाही राहिलं, काय राहिलं नाही. संपलं, खलास. सगळं संपलं. पहिलं थोडं थोडं होतं आधी किती पेरणी एकर होतं सोयाबीन? थोडं आहे ना. आम्हाला जमीनच नाही आम्हाला 2-3 एकर. 4-5 पिशव्या कापूस 1-1.5 पिशवी घ्यायची सोयाबीनची. छान पिकत राहणंच किती. उगून आलं होतं सगळं गेलं. हो ते मागून पेर झालं. किती वर्षानंतर कोण झाला असं राहणार? आम्हाला कळते असं झालंच नाही. ते आगरी पाऊस मित्र आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला फायदा होईल. पुढच्या ते काय येते स्टॉप. स्टॉप ना. चला, धन्यवाद. आजची जी काही परिस्थिती होती कालच्या पावसामुळं, अतिवृष्टीमुळं, ती आपल्याला दाखवायची होती. आणि मलाही थोडीशी निसर्गरम्य वातावरणामध्ये हिंडण्या फिरण्याची आवड आहे, त्यामुळे हा पूर्ण खटाटोप आहे. चला तर भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. असे जर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर फॉलो नक्की करा, शेअर नक्की करा. धन्यवाद.